चला आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे। आज बघू आता आजचा दिवस कसा जातोय, काय जातोय, दिवसभर कसा आपलं बुकिंग मिळतात, किती होतो धंदा, हे सगळं बघू आपण। ₹133 जातात। आपल्याला आपला झालाय ड्रॉप। आपण जसं घेऊन गेलो होतो कस्टमरला मेझानाईनला हिंजवडी फेस्टिवलला, तसं आपलं त्यांना तसंच लहान लेकराला घेऊन रिटर्न यायचं होतं। मग लहान लेकराला घेऊन रिटर्न आले, त्यांना जाताना दाखवलेले ₹122। 122 मध्ये त्यांनी रिटर्न दिले ₹250 रिटर्न, म्हणजे रिटर्न यायचे दोन्ही मिक्स करून ₹250 दिले। आता याच्या पुढची राईड कुठली पडते, काय पडते बघू, चेक करू काय होतंय, किती धंदा होतोय। मी ऑल ओव्हरला बघतोय, ऑल ओव्हरला ऑटो क्लिकरच प्ले होत नाहीये। ऑल ओव्हरला ऑटो क्लिकर प्ले होत नसल्यामुळे मी कितीही बुकिंग उचलायचं ट्राय केलं तर उचलली जात नाहीये, आणि ज्यांना बसते त्यांचं माहिती नाही। पण हे अपडेट केल्यापासून कुणाकुणाचा फायदा वाटतोय, कुणाकुणाला घाटा वाटतोय, मी कमेंट्स करून सांगा मला फक्त। कुणाकुणाला हे वाटतंय चांगलंय, आणि एवढं चांगलं केलंय ओलाला वाटतंय, तर ओलानी ती पट्टी बी काढून टाक ना बाबा। तेवढं तर कशाला रिक्षावाल्याला वेळ व्हायला घालतोय। एका फटक्यात एक दानका दिला, बसली नाही बसली। त्याच्यानंतर दुसरं कळलंय, उबर रेट कमी देत आहे आणि उबरचे जे कस्टमर कडनं कमी घेत आहे आणि त्याच्या खिशातनं पैसे पे करते। हे कशासाठी करते नक्की उबेर हे कळत नाहीये, मार्केटिंग करतंय का काय करतंय, पण फरक आहे। उबेरने काय नाही तर उबेर पुढे जाऊन रेट परत कमी करेल असं फील येते बघा। अनुभव कुणाकुणाला होतोय तो, आणि कमेंट्स करा कुणाकुणाला वाटते की हिंजवडी फेस्टिवलवरनं बुकिंग भेटणं हे किती नशीबवान आहे। आता पडलेली वाकडच पडली, पण हे हिंजवडी जी आहे ह्या पनवती एरियातनं बाहेर निघलोय, त्याच्यामुळे आता टेन्शन नाही। आता डायरेक्ट हिंजवडीतनं वाकडला चाललोय पिकअपला, बघू पिकअप करू आणि किती वेळ लागतोय, किती पैसे देतात कस्टमर, बघू कस्टमर कसा असतोय। चला बघू आता वाकडला जाऊन काय होतंय। दिवसभर तर धंदा काय व्हायला तयार नाही। आता धंदा जसा जसा बघायला लागला तसं डाऊन व्हायला लागलाय, कशामुळे काय माहिती नाही। तरी आपण बघू, आज धंदा तर ट्राय करतोय आपण चांगला करायचा। दिवस तर खराब ऑलरेडी अर्धा तर गेलाय, आता अर्ध्याच्या पुढे बघू कसा जातोय दिवस, पुढे भेटतात का नाही मोठ्या राईड्स सगळं बघू आपण। आता बघा कस्टमरकडनं 170 घ्यायला लावलेले, आणि मला उबेर म्हणतं 185 रुपये माझे झालेत। म्हणजे 12 किलोमीटरची होती, पण जाऊ दे 11:30ची होती, 11:30ला एवढे पैसे दिले। हे बिनाकामाची बकचोदी जे आहे, 70चे 15 रुपये एक्स्ट्रा त्याच्या खिशातनं देणं, हे नंतर आपल्याच अंगलोट धकलणार आहे 100%। किती म्हणते 83 94
सूसमधनं आपल्याला ॲडव्हान्समध्ये वाकड पडले. वाकडला आलो, वाकडला 10 मिनिटं बसलो होतो. 10 मिनिटामध्ये आपल्याला पडली, पहिली गेली आपल्याला 450 रुपयाची. घरात काहीतरी नरे आंबेगाव गेली. जाऊ दे, गेली तर गेली. ओलाला असे बसतात, कधी नाही बसत. आता ओलालाच बसलेली DP रोड औंध. चला औंधचं पिकअप करू आणि आपल्याला काही डायरेक्टली मोठा आकडे नको, छोटे मोठे आकडे करत आपण कव्हर करू. बघू आता कसं होतंय काय नाही. पिकअप तर करू, पिकअप जवळच आहे. चला बघू 150 रुपये कमवायला किती वेळ लागतो आपल्याला. ओला की आहे का? पेमेंट करून टाका.